अशी फणसाची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसाल, इतकी टेस्टी बनते. आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक गावाकडच्या स्टाईलची आणि चविष्ट अशी फणसाची भाजी. ही भाजी एकदा खाल्ली की तुम्ही सारखी-सारखी बनवाल. त्यामुळे रेसिपी लगेचच पाहून घ्या. सुरुवात करूयात. सध्या झाडाला कोवळी फणसं यायला सुरुवात झालेली आहे. इथे माझ्या आजीच्या झाडाला मस्त अशी फणसं आलेली आहेत. त्यातीलच एक मी फणस आता भाजीसाठी तोडून घेतीये. या अशा लहान फणसांना कुयरी देखील म्हणतात. तर जी मोठी फणसं असतात, जी आपण फक्त गरे खातो, तर ती आतून पिकलेली असतात, गोड असतात. ती फक्त खाण्यापुरतं वापरली जातात. तर फणसाची भाजी बनवायची म्हटलं तर असा छोटा कोवळा फणस घ्यायचा. फणसाच्या खाली कागद घ्या, म्हणजे जास्त घाण होणार नाही. फणस कापण्याआधी हाताला आणि सुरीला किंवा कोयत्याला तेल लावून घ्यायचं. म्हणजे आतमध्ये भरपूर प्रमाणात चीक असतो ना, तो आपल्या हाताला लागत नाही, चिकटत नाही. तसेच मी इथे ताटाला सुद्धा थोडंसं तेलाचा हात लावून घेतेय. आता फणस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कापू शकता. तर मी इथे पहिल्यांदा वरचा भाग काढून घेतलाय. त्याच्यानंतर हा जो चीक आलाय, तो एका कागदाने पुसून घेते, रुमालाने पुसून घेऊ शकता. तुम्ही याच फणसाचे 2 समान भाग करून मग पाहिजे तर त्याचे काटे काढून घेऊ शकता. आता मी इथे सलग असे हे जे काटे आहेत ते सगळे काढून घेतेय. फणसाचे मी 2 भाग करून घेतले म्हणजे कापायला मला सोपं जाईल. आता याचे पण आपण तुकडे करून घेतोय उभे. तर आतमध्ये जो पांढरा भाग असतो ना, तो आपल्याला भाजीमध्ये घ्यायचा नाहीये, काढायचा आहे. त्यासाठी असे तुकडे करून घ्या आणि मग सुरीच्या साहाय्याने कापून घ्या. हा जो पांढरा भाग आहे, तो काढून टाकायचा आहे. तो भाजीमध्ये वापरायचा नाहीये. आता हे फणसाचे तुकडे आपल्याला लगेचच पाण्यात घालायचे आहेत, नाहीतर फणस काळा पडायला लागतो. असे मोठे लांब तुकडे करून घेतले, की पाण्यामध्ये घालायचे आणि 2 ते 3 वेळेला धुवून घ्यायचे. म्हणजे यामध्ये काही कचरा, घाण वगैरे असेल, तर पाण्यामध्ये निथळून जाईल. आता फणस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर यामधलं पाणी निथळून घ्या आणि हा फणस मी कुकरमध्ये शिजवतीये, त्यामुळे हे सगळे तुकडे मी कुकरमध्ये घेतलेले आहेत. फणसाच्या वर येईल इतकंच पाणी घालायचं. त्यामध्ये थोडंसं तेल घालतीये, कारण यामध्ये चीक असतो. कुकर खराब होऊ नये त्यामुळे तेल घातलंय. तसेच थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आतपर्यंत मीठ चांगलं मुरतं. कुकरला 3-4 शिट्या देऊन फणस चांगला शिजवून घेतलेला आहे. 4 शिट्यांमध्ये फणस अगदी आरामात शिजतो. फणसामधलं सगळं पाणी काढून टाकायचं, सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि मग थंड झालं, की असे फक्त आपल्याला हाताने ना सुट्टे-सुट्टे करून घ्यायचे आहेत. तुम्ही चेचून घेऊ शकता किंवा हाताने फक्त सुट्टे करून घ्या. एकदम बारीक याचे तुकडे करायचे नाहीयेत. असे सुट्टे केल्यानंतर तुम्हाला रेषे-रेषे मिळतात. एकदम जर मोठे तुकडे असतील तर काही जण वरवंट्याखाली चेचून घेतात. सगळा फणस मी सुट्टा करून एका पातेल्यात घेतलेला आहे. सगळे मसाले मी आत्ताच घालतेय, त्यामुळे यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. तसेच चवीपुरतं मीठ घालायचं. फणस शिजवताना सुद्धा आपण यामध्ये मिठाचा वापर केलेला होता. आता हे सगळे मसाले आपण या फणसाला लावून घेऊयात. आता याला फोडणी द्यायला घेऊयात. तर कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलंय. त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालतोय. मोहरी छान फुलली, तडतडली की यामध्ये काही कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात. तसेच 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. लसूणचा असा मस्त फ्लेवर उतरतो यामध्ये आणि मग पाव चमचा हिंग घालून आपल्याला ही फोडणी परतवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यावा लागेल. कांद्यातला कच्चेपणा गेला की परत यामध्ये मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलाय.
कारण आता आपण यामध्ये काही मसाले वगैरे वापरणार नाहीये आणि कांदा असाच सफेद दिसू शकतो. त्यामुळे थोडासा मसाला घातलाय आणि त्यानंतर हा शिजवलेला फणस घातलाय. फणस घातल्यानंतर छानपैकी आपण फोडणी बरोबर परतवून घेणार आहोत. याच्यावरतीच एक मूठभर खोवलेलं ओलं खोबरं घालतीये. खोबऱ्यामुळे भाजीला टेस्ट अगदी अप्रतिम येते. आता बरीच जण शिजवलेले शेंगदाणे तसेच उकडलेले बटाटे, काळे वाटाणे किंवा शिजवलेले चणे वगैरे घालतात. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची गरज नाहीये. पाणी घातली तर भाजी एकदम गिळगिळीत होईल. त्यामुळे पाणी न घालता कढईवरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं वाफेवरती शिजवून घ्यायची आहे. मध्ये 1-2 वेळा झाकण काढा आणि हलवून घ्या. भाजी अशी मस्त वाफेवरती शिजली की आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, मिक्स करूयात. अशी सुट्टी-सुट्टी मोकळीच सुकी भाजी असते. पण चवीला मात्र अगदी मस्त लागते. भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता, चपाती बरोबर खावा. नारळाचा कीस घातलाय त्यामुळे याला अगदी ऑथेंटिक गावाकडची टेस्ट येते. कापलेला फणस जर तुम्हाला साठवायचा असेल तर एअरटाईट डब्यात 2-3 दिवस टिकतो आणि फ्रीजरमध्ये ठेवायचा असेल तर उकडवून ठेवा, मग फ्रीज करा, 1 महिनाभर आरामात टिकतो. तर मस्त अशी झणझणीत गावाकडच्या स्टाईलची फणसाची भाजी तयार आहे. सीझन आता आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा आणि अशी फणसाची भाजी नक्की ट्राय करून बघा. जर केली नसेल तर हमखास करा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.